नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विवेक जयकुमार खरवडे, संचालक तथा मुख्य मार्गदर्शक इन्स्पायर करियर अकादमी सावली। बघा, आजचा जो आपला टॉपिक आहे तो आहे विभाज्यतेच्या कसोट्या। विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय? डिव्हिजिबिलिटी टेस्ट। आता याचा उपयोग कुठं होतं? जसं आपल्या मोठ्या मोठ्या संख्या आहेत, कुठल्याही 2 अंकी 4 अंकी 6 अंकी असू द्यात, त्या संख्येमध्ये दुसऱ्या कुठल्या एखाद्या संख्येचा भाग जातो, ते आपल्याला प्रत्यक्ष भागाकार न करता काहीतरी असं छोटीशी आकडेमोड करून सहजतेने सांगता येतो, त्याला आपण विभाज्यतेच्या कसोट्या शिकणे असे म्हणतो। आता बघा, आपले जे नंबर आहेत, जसं सगळ्यात आधी नॅचरल नंबर कुठले आहेत? नॅचरल नंबर म्हणजे कुठले? 1 2 3 4 5 16 म्हणजे हे किती? इन्फिनिटी पर्यंत आपले नॅचरल नंबर आहेत। या सगळ्याच नॅचरल नंबर मध्ये 1 ने पूर्ण भाग जातो। म्हणजे 1 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय? बघा, 1 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय? सगळ्या नैसर्गिक संख्यामध्ये 1 ने पूर्ण भाग जातो, ही 1 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे। बघा, सगळ्याच नैसर्गिक संख्यामध्ये काय? सगळ्याच नैसर्गिक संख्यांमध्ये 1 ने पूर्ण भाग जातो। नंतर आपण 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघू। कशाची? 2 ची। आता बघा, नैसर्गिक संख्यांचे 2 प्रकार पडतात। नैसर्गिक संख्यांचे 2 प्रकार पडतात। नैसर्गिक संख्यांचे 2 प्रकार कोणते? पहिलं समसंख्या आणि दुसरं विषम संख्या। त्यापैकी ज्या समसंख्या आहेत त्या सगळ्याच समसंख्यांमध्ये 2 ने पूर्ण भाग जातो, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानामध्ये 0 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो, त्या संख्येत 2 ने पूर्ण भाग जातो। किंवा आपण समसंख्येची जर डेफिनेशन बनवली तर समसंख्येची सुद्धा तीच डेफिनेशन आहे। म्हणजे एखाद्या संख्येला 2 ने जर भाग दिलं तर बाकी किती उरतं? 0। म्हणजे ती काय झाली? समसंख्या। म्हणजे सगळ्याच समसंख्येमध्ये 2 ने पूर्ण भाग जातो। नंतर बघा, नंतर आपण 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघू। कुठली? 3 ची। बघा, आता 3 चं डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघण्याआधी मी तुम्हाला 3 चा फाडा लिहून दिला आहे। बघा, 3 चा फाडा 3 6 9 12 15 18 21 24 27 30 33 36 39 42 45 48 51 54 57 60 63 66 हे वाढतच जाते। म्हणजे काय? 63 नंतर 66। म्हणजे फाडे संपत नाही। फाड्यांना आपण गुणक म्हणतो। फाड्यांना काय म्हणतो? गुणक। ते संपतात का? नाही, ते इन्फिनिटी अनलिमिटेड असतात। म्हणजे 3 चं फाडा 3 × 30 म्हणतो, म्हणजे 10 पर्यंत फाडे संपले का? नाही, ते आपल्याला म्हणायला सोयीचं व्हावं म्हणून ते आपण 10 पर्यंत म्हणतो। फाडे किंवा कुठल्याही संख्येचं गुणक हे संपत नाही। आता 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघताना आपण थोडं या 3 कडे बघू। बघा, या 3 मधील अंकांची बेरीज करा। किती आहे? 3 6 किती? 9 2 आणि 1 3 5 आणि 1 6 8 आणि 1 9 2 आणि 1 3। बघा, 2 + 4 6 7 आणि 2 9 पुन्हा 3 आणि 0 3 3 आणि 3 6। बघा, 6 आणि 3 9 9 आणि 3 12 होतात। परत या अंकांची बेरीज करा। 1 आणि 2 3 4 आणि 2 6 5 आणि 4 9 8 आणि 4 12 होतात। परत अंकांची बेरीज करा। 2 आणि 1 3 पुन्हा 6 9 3 पुन्हा काय? 6 9 9। बघा, म्हणजे काय होणार? बघा, 3 चा जो फाडा आहे त्यातील अंकांची जर बेरीज केली तर ते 3 6 9 3 6 9 3 6 9 3 6 9 3 6 9 3 6 9 3 6 9 याच पद्धतीने येते। म्हणजे 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्टचा जर अभ्यास केलं तर कुठलीही जरी एखादी मोठी संख्या असेल, त्या संख्येची बेरीज 3 6 9च येते। किती येते? 3 6 9। बेरीज करत जायची। जर ती बेरीज 3 6 9 असेल किंवा 3 च्या पटीतही असेल तरी सरते शेवटी बेरीज ती 3 6 किंवा 9च येणार। बघा, या संख्येमध्ये उदाहरण घेऊ। 3 न भाग जातो की नाही ते बघायचं। 3 न भाग जातो की नाही ते बघायचं। आता बघा, या संख्येमध्ये 3 न भाग जातो की नाही
ते बघायचं. काय करायचं, संख्येतील अंकांची बेरीज हे 3, 6, 9 किंवा 3च्या पटीत असायला हवी. बघा 4 आणि 2 6, 6 आणि 3 9, 9 आणि 1 10. म्हणजे होणार का, या संख्येमध्ये 3 न भाग जाणार का, नाही. परत एकदा एखादी संख्या बघू. बघा 7, 2 1 आणि 3. बघा या संख्येतील अंकांची बेरीज करा. 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 10 आणि 3 13. बघा या संख्येत सुद्धा 3 ने भाग जात नाही. बघा आता आपण 5223 मध्ये जाते का बघू. बघा 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 5 12. संख्येतील अंकांची बेरीज म्हणजे काय, 5 अधिक 2 अधिक 2 अधिक 3. बघा 5 आणि 2 7, 7 आणि 2 9, 9 आणि 3 12. बघा हे 3च्या पटीत आहे. किंवा पुन्हा याची जर बेरीज केली तर ती येते 2 आणि 1 3. म्हणजे बघा 5223 या संख्येमध्ये 3 ने सहज भाग जातो. परत एकदा सांगतो, 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय, 3 ने जे भाग जातात, 3 ने भाग जाणाऱ्या संख्या, 3 ने भाग जाणाऱ्या संख्या या संख्येतील अंकांची बेरीज हे 3च्या पटीत असते. किंवा तुम्ही जर ती बेरीज करत करत गेलं तर 3 6 किंवा 9च असते. बघा आता काय होते, बघा 3 9 प्लस 1 प्लस 2 म्हणजे 9 आणि 3 12, 12 आणि 1 13, 13 आणि 2 15. या 15ची जर बेरीज केला तर 1 आणि 5 6 म्हणजे सरते शेवटी 3 6 9च येणार. बघा आता जर तुम्हाला 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट कळली असेल तर त्याच पद्धतीने आपण 6 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काढू. कशाची, 6 ची. परत एकदा फाडा बघा. या 3च्या फाड्यामध्ये 3चं फाडा आहे, या 3च्या फाड्यामध्ये 6चं फाडा आहे. बघा 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 2 24, 6 5 30, 6 6 36. या 3च्या फाड्यामध्ये 9चं सुद्धा फाडा आहे. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45. या 3च्या फाड्यामध्ये 12चं सुद्धा फाडा आहे. 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 48. या 3च्या फाड्यामध्ये 15चं सुद्धा फाडा आहे. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 4 60. 18चं सुद्धा आहे. 18 2 36, 18 3 54. 21चं सुद्धा आहे. 21 1 21, 21 2 42, 21 3 63. बघा म्हणजे आता आपण 6 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट कोणाकोणाचे झालं, आपण 1चं शिकलं, 2चं शिकलं, 3चं. आता 6 ची बघू. 6 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे, 6 चे गुणक बघा. 6 1 6, sin 2 12, sin 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, sin 7 42, sin 8 48, sin 9 54, sin 10 60. म्हणजे 6 चे सगळेच्या सगळे गुणक तुम्हाला हे फक्त समसंख्या आहेत. बघा 6 12 18 24 काय आहेत, त्या समसंख्या. आणि 3 चे म्हणजे 3 चे काय आहेत, विषम सम विषम सम विषम सम विषम सम विषम सम विषम सम विषम सम. आणि 6 चे काय आहेत, 6 चे सगळेच्या सगळे सम आहेत. आणि बघा 3च्याच फाड्यामध्ये 6चा फाडा आहे म्हणजे याच्यामध्ये 3चाही भाग जाईल. म्हणजे जर समसंख्येत, कारण हे गुणक काही आहेत सम. आता समसंख्या म्हणजे काय, तिथं 2चा भाग जातो. जर समसंख्येत 3चा भाग जात असेल तर त्या संख्येत 6चा भाग जातो. काय, जर समसंख्येत 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येत 6 ने भाग जातो. बघा आता बघा याच्या संख्या बघू. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, 6 ने भाग जाणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या संख्या ह्या फक्त सम असतात. बघा आता 3 म्हणजे 342. इथं 6 ने भाग जातो का, सगळ्यात आधी 3 ने भाग जातो का. 3 ने भाग जाण्यासाठी काय करायचं, संख्येतील अंकांची बेरीज. 4 आणि 3 7 आणि 2 9 म्हणजे 3 अधिक 4 अधिक 2 म्हणजे 4 आणि 3 7 आणि 2 9. बघा यांची बेरीज 3 6 9 पैकी 9 होते म्हणजे 3 न भाग जातो. आणि संख्येच्या एकक स्थानात 2 असल्यामुळे ही संख्या काय आहे, सम आहे. समसंख्येत जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येत 6 ने सुद्धा भाग जातो. परत एकदा आपण संख्या बघायचं. बघा 6 7 2 म्हणजे 672. बघा आता बघा 7 आणि 6 13, 13 आणि 2 15.
म्हणजे बघा 5 आणि 1 याचे किती होतात शेवटी 6. असंही आपण हे 3च्या पटीत 15 आहे, 3 5 15 म्हणजे इथं 3 न भाग जातो. ही संख्या सम आहे म्हणजे बघा ही संख्या काय आहे सम आहे आणि 3 ने भाग जातो म्हणजे या संख्येत 6 ने सुद्धा भाग जातो. आता बघा परत एकदा मी तुम्हाला 6 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट सांगतो. जर सम संख्येत 3 ने भाग जात असेल, जर सम संख्येत 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येत 6 ने भाग जातो. नंतर आपण 9 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघू. कशाची? 9 ची. अगदी साधं सोपं आहे, अजिबात घाबरायचं नाही. व्हिडिओ बघा. आता बघा 9 चं टेबल लिहू आपण. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90. 90 नंतर किती होतात? 99. नंतर किती होतात? 99 नंतर 108. नंतर किती होतात? 117. बघा आता हा जो 9 चा टेबल आहे 117 नंतर किती होतात? 126. बघा आता हा जो टेबल आहे 9 चं याचं एक मॅजिक आहे, ते मॅजिक आपण शिकू. बघा संख्येतील अंकांची बेरीज किती? 9. 8 अधिक 1 9, 7 आणि 2 9, 3 अधिक 6 9, 5 आणि 4 9, 5 अधिक 4 9, 6 आणि 3 9, 7 आणि 2 9, 8 आणि 1 9, 9 0 9, 9 आणि 9 18 होतात. पुन्हा 8 आणि 1 9, 8 आणि 1 9, 7 8 9, 6 आणि 2 8 आणि 1 9. बघा आता किती सोपं झालं. म्हणजे 9 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय? संख्येतील अंकांची बेरीज सरतेशेवटी जर 9 येत असेल तर त्या संख्येत 9 ने भाग जातो. अतिशय साधं सोपं आणि सरळ आहे. तुमच्यासारखंच. कोणासारखं साधं सोपं सरळ? तुमच्यासारखं. तुम्ही अभ्यास करताना साधे सोपे आहात ना, सरळ, तशासारखंच ही 9 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? सरळ आहे. बघा 9 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय म्हणते? संख्येतील अंकांची बेरीज सरतेशेवटी 9च येणार. म्हणजे आता बघा 9 ने भाग जाणारे बघू. जसं 3672 या संख्येत 9 ने भाग जातो का ते आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे कुठल्या संख्येत? 3672. या संख्येतील अंकांची बेरीज करा. 3 + 6 + 7 + 2. बघा किती होतात? 6 आणि 3 9, 9 आणि 7 16, 16 आणि 2 18, 9 2 18 म्हणजे हे 9च्या पटीत आहे. किंवा पुन्हा जर याची बेरीज कराल तर किती येते? 9च येते. म्हणजे 9चे जे काही मल्टिपल आहेत, गुणक आहेत, किती मोठे घ्या त्याची जर तुम्ही बेरीज केली किंवा त्या संख्येतील अंकांची बेरीज तर सरतेशेवटी काय येते? ती 9च. अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट शिकत आहोत. ऐकून घ्या, हे अतिशय साधी सोपी पद्धत आहे. म्हणजे कुठल्याही संख्येत 9 ने भाग जात असेल, कुठली संख्या असेल, जसं 19,000. बघा 19,305, 19,305 या संख्येत 9 ने भाग जातो का? आता ते चेक कसं करायचं? 1 + 9 + 3 + 0 + 5. बघा 9 आणि 1 10, 10 आणि 3 13, 13 आणि 5 18, 13 आणि 5 किती? 18. बघा आता या संख्येत 9 ने भाग जातो का? 18 म्हणजे काय? 9 2 18 किंवा 8 आणि 1 जर केलं तर ते 9च होतात. म्हणजे परत एकदा मी तुम्हाला सांगतो, जर 9 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधायच्या असतील तर त्या संख्येतील अंकांची बेरीज सरतेशेवटी किती येते? 9च येते. या पद्धतीनं आपण 9 ची कसोटी इथं बघितलो. बघा आता आपण 18 ची कसोटी बघू. कितीची? 18 ची. 9 ची कसोटी काय? संख्येतील अंकांची बेरीज ही सरतेशेवटी 9 येणार. आता 18 ची कसोटी बघा. आता 18चं टेबल बघा. 9चं टेबल कसं होतं? विषम सम विषम सम विषम सम विषम सम. 9चं टेबल बघा. 18चं टेबल बघा. 18 1 18, 18 2 36, 18 3 54, 18 4 72, 18 5 90, 108, 126. म्हणजे 18चे जेवढे काही गुणक आहेत ते सगळेच्या सगळे 18चे गुणक हे काय आहेत? समसंख्या आहेत. म्हणजे 18 ने भाग जाणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या काय असतात? समच असतात. काय असतात? समच असतात. पण त्या संख्येत 9 ने भाग जातो. बघा म्हणजे 9 असोत की 18 असोत, 9चं टेबल
मग पुन्हा त्या 9च्या टेबलमध्ये 18चंही टेबल आहे. कळलं? म्हणजे 18ने भाग जाणाऱ्या संख्येत ही संख्या सम हवी, म्हणजे 2ने भाग जाणारी हवी. म्हणजे 18चं काय आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट? संख्या सम हवी, म्हणजे 2ने भाग जाणारी हवी, आणि त्या संख्येत 9ने सुद्धा भाग गेलं पाहिजे. ही झाली आपली 18ची कसोटी. आता संख्या शोधू आपण. म्हणजे ज्या संख्येत 9ने भाग जाते आणि जी संख्या सम असते त्या संख्येत 18ने भाग जाते. 2ने भाग जाणं म्हणजे काय? संख्या सम असणे. आता बघा, जसं 27,072. आता बघा, ही संख्या सम आहे. ही संख्या काय आहे? सम. म्हणजे याच्यात आता 9ने जर भाग जात असेल तर त्या संख्येत 18ने भाग जातो. आता बघू आपण 9ने भाग जातो का? 9ने भाग जाण्याची कंडिशन काय? संख्येतील अंकांची बेरीज ही 9 किंवा 9च्या पटीत हवी. 7 आणि 2 9, 9 आणि 7 16, 16 आणि 2 18. म्हणजे पुन्हा 1 अधिक 8 किती होतं? 9. म्हणजे या संख्येत 9ने भाग जातो. कोणत्या संख्येत? 27,072 मध्ये. आणि ती संख्या सम असल्या कारणाने त्या संख्येत 18ने सुद्धा भाग जातो. बघा, आता ही झाली 18ची कसोटी. म्हणजे कळलं का? आपलं 1चं झालं, 2चं, 3चं, 6चं, 9चं, 18चं. आता बघा, आपलं उरलं कोणतं? 4. आता 4ची कसोटी बघू. बघा, संख्येतील शेवटचे 2 अंक. बघा, शेवटचे 2 अंक हे जर 0 असतील, म्हणजे 2 शून्य, कुठलीही संख्या असेल त्याच्या शेवटी जर 2 शून्य असतील, तर त्या संख्येत 4ने पूर्ण भाग जातो. किंवा शेवटच्या 2 अंक मिळून जी संख्या तयार होते, काय? शेवटचे 2 अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येत जर 4ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येत 4ने भाग जातो. बघा, सगळ्यात आधी शेवटचे 2 अंक काय हवे? 0. म्हणजे 100च्या पटीत असणाऱ्या संख्या 100, 200, तुमचं 400, 3000, पुन्हा 7000, पुन्हा 12,000. या कमीत कमी 2 शून्य, जास्तीत जास्त कितीही चालतात. या सगळ्या संख्येत 4ने भाग जातो. किंवा आपण दुसरं उदाहरण घेऊ. जसं 3416. शेवटचे 2 अंक बघा, हे 4च्या पाड्यात आहेत 16. म्हणजे 3416 मध्ये 4ने भाग जातो. जसं 29,332. या शेवटचे 2 अंक मिळून जी संख्या तयार झाली ती 32 आहे. म्हणजे इथं 4ने भाग जातो. याचा अर्थ 29,332 मध्ये 4ने भाग जातो. जसं बघा, 18,744. या 44 मध्ये 4ने भाग जातो. म्हणजे या संपूर्ण 18,744 मध्ये 4ने भाग जातो. कळलं का? बघा, 4चे काय आहे? शेवटचे 2 अंक किती हवे? शेवटचे 2 अंक 0. आणि शेवटचे 2 अंक मिळून तयार होणाऱ्या संख्येमध्ये सुद्धा 4ने भाग जात असेल तर त्या संख्येत, संपूर्ण संख्येत 4ने भाग जातो. आता बघा, परत एकदा आपण 8ची कसोटी. बघा, 4चं झालं, साधं सोपंच आहे. बघा, म्हणजे शेवटचे 2 अंक 0. मग शेवटचे 3 अंक जर 0 असतील तर तिथे 8ने भाग जातो. इथं शेवटचे 2 अंक 0, इथं शेवटचे 3 अंक जर 0 असतील तर 8ने भाग जातो. आणि शेवटचे 3 अंक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येत जर 8ने भाग जात असेल, जसं आपण एखादं उदाहरण घेऊ. जसं 19,512. 19,512. या 512 मध्ये 8ने भाग जातो का ते आधी बघू आपण. या 5 म्हणजे शेवटचे 3 अंक. बघा, 8चं भाग द्यायचं. 8 1 8, 8 चोक 32, 8 पंचे 40, 8 छक 48. बघा, 8 छक 48. बघा, 51 मधून 48 गेले 3 आणि हे वरचे 2. 8 चोक 32. म्हणजे या शेवटच्या 3 अंकात 8ने भाग गेला म्हणजे संपूर्ण संख्येत 8ने भाग जातो. नंतर 1000च्या 3 शून्य म्हणजे काय? जसं 19,000, पुन्हा 1,000, पुन्हा 7,000. या संख्येत सुद्धा 8ने पूर्ण भाग
जातो. किंवा पुन्हा दुसऱ्या जर संख्या असतील शेवटचे 3 अंक मिळून, जसं आपण 39,016 शेवटचे 3 अंक मिळून जी संख्या तयार झाली ती काय आहे 16. या 16 मध्ये 8 ने भाग जातो म्हणजे 39,016 मध्ये 8 ने भाग जातो. बघा कुठल्या कुठल्या कसोट्या झाल्या आपल्या 1 2 3 4 झालं 8 झालं. आता उरलं काय 5 ची कसोटी बघू आपण 5 आणि 10 ची. बघा 5 ची कसोटी काय आहे 5 चं टेबल लिहून काढू आपण. 5 10 15 20 25 30 35 40 45 50 हे जे टेबल आहे ते कितीही जरी आपण लिहत गेलं तरी सरते शेवटी अंक 50 50 50च भेटेल. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानात 0 किंवा 5 हे अंक असतात त्या संख्येत 5 न भाग जातो. म्हणजे कुठलंही बघा 1500 आहे 2705 पुन्हा 1900 किंवा 1905 संख्येच्या शेवटी जर 0505 असेल तर त्या संख्येत 5 ने पूर्ण भाग जातो. नंतर 10 ची कसोटी. आता 10 चं टेबल लिहून बघू 10 20 30 40. आता ही कसोटी प्रत्येकालाच माहित आहे. म्हणजे संख्येच्या शेवटी एक शून्य असेल कमीत कमी एक शून्य त्या संख्येत 10 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे असं विशेष काही आहे का 10 ची नाही. म्हणजे बघा कुठलंही 17,610 पुन्हा तुमचं 45,630 म्हणजे संख्येच्या शेवटी एक जरी शून्य असेल कमीत कमी एक जास्तीत जास्त किती असो तरी त्या संख्येत 10 ने पूर्ण भाग जातो. आता आपली जी कसोटी उरली ती 7 ची कसोटी आहे. कसली कसोटी 7. आता बघा 7 ची जी कसोटी आहे बघा 7 ची कसोटी. आता 7 ची कसोटी काय आहे संख्येतील शेवटचा अंक संख्येतील शेवटच्या अंकाची दुप्पट करायची. बघा 595 आहे. आता यामध्ये 7 ने भाग जातो का काय करायचं या संख्येतील शेवटच्या अंकाची दुप्पट करायची. म्हणजे संख्येतील शेवटचा अंक काय आहे 5 याची दुप्पट किती होते 10 आणि ती वजा करायची उर्वरित संख्येतून. म्हणजे 9 मधून 0 गेले 9 5 मधून 1 गेलं 4 आणि जे तुमचं वजाबाकी येईल त्यामध्ये जर 7 ने भाग जात असेल किंवा ती संख्या 7 च्या पटीतील असेल तर त्या संपूर्ण संख्येत 7 ने भाग जातो. बघा 595 शेवटी काय होते 5 त्याची दुप्पट किती केली 10 49 मधून 10 59 मधून 10 गेले 49 7 7 49 म्हणजे संपूर्ण संख्येत 5 ने भाग 7 ने भाग जातो. नंतर बघा दुसरी संख्या आहे ती 665. या संख्येतील अंकांची शेवटच्या अंकाची दुप्पट करायची. 5 ची दुप्पट किती 10 66 मधून 10 गेले किती होतात 56. त्या 56 मध्ये 8 7 56. बघा म्हणजे काय डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे संख्येतील शेवटच्या अंकाची दुप्पट करायची आणि ती उर्वरित संख्येतून वजा करायची आणि आलेली वजाबाकी जर 7 च्या पटीत असेल तर त्या संख्येत 7 ने पूर्ण भाग जातो. परत एकदा बघू या 175 मध्ये जातो का. बघा हे किती आहे 5 याची दुप्पट किती 10 17 मधून 10 गेले 7 7 1 7 म्हणजे 175 मध्ये सुद्धा 7 ने भाग जातो. बघा आपल्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट कुठल्या झाल्या 1 झालं 2 झालं 3 झालं 4 झालं 5 झालं 6 झालं 7 झालं 8 झालं 9 झालं 10 झालं. आता आपली जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे ती 11 ची. बघा आता इथे तुम्हाला मी जादू शिकवतो. 11 च्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट मध्ये आपण काय शिकू जादू. बघा 11 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट 11 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघा काय असते. आता एखादी संख्या घेऊ आपण जसं 90,706 ही एक संख्या झाली. पुन्हा आपली एखादी संख्या आहे 6,248. परत एखादी संख्या घेऊ आपण बघा आता या संख्येमध्ये 11 ने भाग जातो की नाही ते कसं चेक करायचं. आता बघा अगदी साधं सोपं आहे. संख्येचे तुम्ही स्थान लक्षात घ्या. पहिलं स्थान दुसरं स्थान तिसरं स्थान चौथं स्थान पाचवं स्थान. समस्थानच्या अंकाची बेरीज करा. समस्थान म्हणजे कोणतं दुसरं आणि चौथं यांची बेरीज किती होते. दुसऱ्या स्थानात 0 आहे चौथ्या स्थानात सुद्धा 0 आहे म्हणजे यांची बेरीज 0 होणार. नंतर विषम स्थान कोणते पहिलं तिसरं आणि पाचवं. पहिल्या स्थानात किती आहेत 6 तिसऱ्या स्थानात
7 आणि बघा 5व्या स्थानात 9. बघा 9 7 16, 16 6 22. म्हणजे या दोन्ही बेरजेचं फरक किंवा दोन्ही ज्या बेरीज आहेत त्यातील फरक आहे 22. आता उरलेले हे जे 22 आहेत ते 11च्या पटीत आहेत. म्हणजे या संख्येत 11ने भाग जातो. म्हणजे डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय आहे? समस्थानच्या अंकाची बेरीज. बघा समस्थानच्या अंकाची बेरीज, समस्थानचे अंक आणि विषम स्थानच्या अंकाची बेरीज यांचं फरक जर 0 असेल किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येत 11ने भाग जातो. बघा समस्थानच्या अंकाची बेरीज किंवा विषम स्थानच्या अंकाची बेरीज यातील फरक जर 0 असेल किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येत 11ने भाग जातो. बघा परत एकदा नसेल समजलं तर हा उदाहरण बघू. बघा बघा हा पहिलं स्थान, हा दुसरं स्थान, हा तिसरं स्थान, हा चौथं स्थान. समस्थानचे अंक कोणते? 4 आणि 6 यांची बेरीज किती? 10. नंतर बघा नंतर विषम स्थानचे अंक कोणते? 8 आणि 2, 8 आणि 2 यांची बेरीज सुद्धा 10. यांचा फरक किती आहे? 0. म्हणजे इथं 11ने भाग जातो. परत एकदा इथं बघा हे पहिलं स्थान, दुसरं स्थान, तिसरं स्थान, चौथं स्थान, 5वं स्थान, 6वं स्थान. आता बघा आधी समस्थानच्या अंकाची बेरीज करा. समस्थानात काय आहे? 4 4 आणि 7. 4 आणि 4 8, 8 आणि 7 15 झाले. विषम स्थानात काय आहे? 5 8 आणि 2. बघा 8 आणि 2 10 आणि 5 15. यातील फरक आहे 0. म्हणजे समस्थानच्या आणि विषम स्थानच्या अंकातील बेरजेचा फरक 0 असेल किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येत 11ने भाग जातो. बघा आता याच्यातलं मॅजिक कसं शिकायचं हे झाल्या मोठ्या संख्या. आता छोट्या छोट्या संख्या बघा. आधी 3 अंकी संख्या बघू. 11ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या. बघा 3 अंकी संख्या तयार कशा करायच्या किंवा लक्षात कशा घ्यायच्या? जसं बघा आता 3 4 1 या 341 मध्ये 3चा भाग 11चा भाग जातो. कसं? म्हणजे शेवटचे जे 2 अंक असतात त्यांची बेरीज जर मधला अंक असेल तर त्या संख्येत 11ने भाग जातो. कसं? बघा 341 मध्ये जातो की नाही एकदा चेक करू. बघा 11 दुने 22, 11 तिरी 73, उरलं किती? 1. 11 1 11. बघा साधं सोपं आहे. जसं मी इथं जर 5 लिहिलं, इथं जर 9 लिहिलं तर इथं 4 लिहायचे. म्हणजे कसं? शेवटचे जे 2 अंक आहेत, शेवटचे 2 अंक त्यांची बेरीज जर मधला अंक येत असेल तर त्या संख्येमध्ये 11ने पूर्ण भाग जातो. परत एकदा बघा शेवटच्या 2 अंकाची बेरीज जर मधलं अंक येत असेल म्हणजे 1 9 आणि 8. बघा शेवटच्या 2 अंकाची बेरीज मधलं अंक म्हणजे इथं 11ने भाग जातो. बघा शेवटच्या 2 अंकाची बेरीज जर मधलं अंक येत असेल तर त्या संख्येत 11ने भाग जातो. बघा ही मॅजिक झाली 3 अंकीची. आता अशाच आपण 4 अंकीची एक मॅजिक बघू. कुठल्या? 4 अंकी संख्येची मॅजिक बघू. म्हणजे कसं भाग जातं ते बघू. बघा 4 अंकी संख्येचं बघा काय आहे. आता बघा 4 अंकी संख्या बघा जसं 31 13 म्हणजे 3113. कसं करायचं? बघा हे 2 अंक आणि हे 2 अंक म्हणजे इथं जर डब्ल्यू तयार करायचं आणि त्यांची बेरीज सारखी म्हणजे डब्ल्यू म्हणजे कोणतं? बघा डब्ल्यू तयार करायचं 4 अंकी संख्येत. म्हणजे हा अंक आणि हा अंक एक एक सोडून 3 आणि 1 4. हा अंक आणि हा अंक 4. म्हणजे बघा यांची बेरीज जर सारखी येत असेल, काय येत असेल? सारखी, तर त्याच्यात 11ने भाग जातो. नंतर बघा 97 आणि काय होतात इथं 79 9 779. बघा हे जे 2 अंक यांची बेरीज 9 7 16 आणि यांची सुद्धा बेरीज 9 7 16. म्हणजे जर सारखी बेरीज येत असेल तर त्या संख्येत काय 11ने भाग जातो. परत एकदा आपल्याला त्या संख्या तयार करता येतात. बघा 4114 हे जे 2 अंक आहेत यांची बेरीज 5 आणि हे जे 2 अंक आहेत यांची बेरीज 5. म्हणजे जर सारखीच बेरीज येत असेल असं डब्ल्यू तयार केल्यानंतर तर त्या संख्येत 11ने पूर्ण भाग जातो.